नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सगळं आवरून घेतलं बाहेरचं. सकाळी लवकर उठले होते आणि सकाळचं सगळं अंगण वगैरे साफसुथरी करून घेतलं, पाणी वगैरे भरून घेतलं, पाणी मारून घेतलं आणि उंबरा वगैरे धुवून घेतला. उंबरा पूजन करायचं होतं आज. सगळं आवरल्यानंतर म्हटलं देवपूजा करून घेऊया. तर देवपूजा करून घेतलेली आहे बघा. आज फुले तर खूप मिळाली. तर पारिजातकाची ते फुले खूप मिळाली आणि आपली ही लाल फुले पण गणपतीच्या आवडतीची फुले मिळालेली आहे. गणपतीला पण घातले आणि लक्ष्मीला पण घातलेली आहेत फुले. आणि चहा केला. चहा काळाच केला होता. गवती चहा टाकते मी. गवती चहा टाकल्यानंतर खूप छान असा काळा चहा पण मस्त लागतो. आणि मग गवती चहा टाकून चहा केलेला होता. पहिल्यांदा मग स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला चहाचा आणि नंतर मग आम्ही सर्वांनी चहा घेतला. मग नाश्ता केला. नाश्त्याचा पण नैवेद्य दाखवला आणि मग सर्वांनी नाश्ता करून घेतला. मग आपलं सगळं आवरून घेतलं आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. माझा काय आज उपासच होता. मग दोघा तिघांचा स्वयंपाक करायचा होता. मग तो पण मी स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि मग स्वयंपाक करून घेतला आणि मग मी म्हटलं आता माझ्या उपवासाचं पण करूया. तर उद्या सोमवार आहे बघा आणि उद्या सोमवारी आपल्या पिंडीला अभिषेक करून 108 तांदूळ व्हायचे आहेत. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हे तुम्ही नक्की करून पहा. म्हणजे अनुभव येतो जर पिंडीवर पण मी गोकर्णीची फुले भरपूर गाठलेली आहेत. गोकर्णीच्या फुलाने पिंडीवर गाठल्यानंतर आपल्याला प्रगती होते. म्हणून मी रोज पिंडीवर गोकर्णीची फुले घालत असते. तर सांगायचं तुम्हाला, स्वामींनी फूल दिलेले आहे बघा. मी अशी सगळी वर फुले घातलेली होती. तर बघा 3 नंबरचं फूल असं स्वामींनी दिलेलं आहे. आणि मग फराळाचं वगैरे केलं आणि स्वामींना नैवेद्य दाखवला होता. केळाचे चिप्स थोडे होते आणि दही असं मग नैवेद्य दाखवून घेतला. आणि स्वामींनी ग्रहण पण केला तो, म्हणजे नैवेद्य ग्रहण पण केला. स्वामींना पण खूप आवडला. आणि बघा रानात वगैरे जाऊन रानातली वगैरे कामे केली. केळीची बाग चालू आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा चपाती, आमरस, बटाट्याची भाजी आणि भात असं मी थोडासा छोटा व्हिडिओ केलेला आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. हे माझे नवीन चॅनल आहे तरी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.